स्वामी समर्थ. म्हणून काल मकर संक्रांती सण मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी पार पडला. आता मकर संक्रांतीपासून ते आपल्या रथसप्तमीपर्यंत प्रत्येक सवाष्ण स्त्री जी आहे ते आपल्या घरामध्ये हळदी कुंकूचं वाण लुटणे असेल, लहान मुलांचे बोहणार असेल, या सर्व गोष्टी करत असते. या तर गोष्टी करायच्या आहेतच, पण तुम्हाला सांगू इच्छिते की मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीचा हा जो काळ आहे तो अत्यंत प्रभावी काळ आहे. आणि या काळात जर आपण सूर्यदेवतांची आराधना, स्तोत्र, मंत्राचं पठण केले तर खरंच सांगते 100% आपल्या सूर्यदेवतांचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच, तर प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळतं, सोबतच आपल्याला सुख, समृद्धी आणि आर्थिक प्रगती देखील आपली होत असते. कारण की आपणास माहिती आहे की सर्व देवतांपैकी जी देवता आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने दिसते आणि आशीर्वाद देते ती देवता म्हणजेच आपली सूर्यदेवता आहे. आता रथसप्तमीपर्यंतच आपल्याला या गोष्टी का करायच्या आहेत? कारण की आपला रथसप्तमी जो हा दिवस आहे तो आपल्या सूर्यदेवताचा जन्मदिवस म्हणून साजरा होत असतो. आता रथसप्तमीच हे नाव त्या दिवसाला का पडलं असेल, किंवा रथसप्तमीपर्यंत आपल्याला कुठल्या प्रभावी गोष्टी ज्या आहेत आपल्या सूर्यदेवतांसाठी करायच्या आहेत आपल्या घरामध्ये, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.